होय, मी आपलं काय म्हणतात महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझ्या आत्मदहनाचा एक माजी सैनिक देशासाठी लढतो, तर तो समाजासाठी लढू शकतो आणि मरूही शकतो आणि मारूही शकतो. ही जी एक सैनिक म्हणून आमच्यामध्ये जो बाणा असतो, तर आता मी सैनिक नसेल तरी माजी सैनिक आहे. मी मारू शकत नसेल तर स्वतःला संपवून मी माझ्या भावना आपलं काय म्हणतात व्यक्त करू शकतो आणि सरकारला आपलं काय म्हणतात जाब विचारू साहेब, शकतो. आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवावी व शोभीकरण करावे यासाठी 14 डिसेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. काय मागणी, काय विषय आहे? मागील वर्षभरापासून आम्ही सातत्याने महानगरपालिका आयुक्त यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भडकल गेट स्थित जो पुतळा आहे, त्या पुतळ्याकरता 5 कोटी रुपये आलेले आहेत. त्यामुळे आम्ही वारंवार त्यांना आपलं 4 ते 5 वेळा आपलं निवेदन वगैरे दिलं होतं आणि पाठपुरावा केला होता की तो जो 5 कोटीचा निधी आलेला आहे, तर तो युटिलाइज करण्यात आलेला आहे किंवा नाही, म्हणजे करतायत की नाही, म्हणून असं मी आपलं त्यांना वारंवार निवेदनं वगैरे दिली. त्यांना महापालिकेच्या आयुक्तांना घेराव देखील घातला, परंतु आयुक्तांनी आम्हाला म्हणजे जसं उत्तर द्यायला हवं की हो आपलं त्याची स्थिती काय, कोणत्या स्टेजपर्यंत आले सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आम्ही आपलं NOC वगैरे दिल्याच्या नंतर, तर आमच्या दिलेल्या 4-5 निवेदनावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कसलीच चौकशी केली नाही किंवा कोणत्या स्टेजला ते काम आलेलं आहे याचीही त्यांनी काही दखल घेतली नाही. टेंडरिंगचं काम वगैरे काही केलं नाही. त्यामुळे मला आपलं काय म्हणतात ज्यावेळी मी पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याकरिता महानगरपालिका आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे कसलेच काम करत नाही आहे. त्यावेळी मला नाईलाज असतो. 6 डिसेंबरला ज्यावेळी मी अभिवादनास गेलो, त्यावेळी तिथे जे चॅनलवाले आले होते त्यांना मी दिलेल्या माझ्या बाईटमध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोणीही, तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आमचे आदर्श आहेत, तर त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील आमचे आदर्श आहेत. जेव्हा कोणतेही आंदोलन न करता किंवा कोणतेही उपोषण न करता, घेराव न करता, कोणतीही मागणी न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होऊ शकतो, तर मग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास किंवा डॉक्टर बाबासाहेबांशी संबंधित कोणतेही आपलं काय म्हणतात मागणी असेल तर तिला संघर्ष का करावा लागतो. त्याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 17 वर्ष आम्हाला सतत संघर्ष करावा लागला होता. त्यामुळं मला अत्यंत खेदाने तिथे म्हणावं लागलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याच्या संदर्भामध्ये सुशोभीकरणाच्या संदर्भामध्ये वेगळं पाऊल उचलताना उपोषणाचा हा मार्ग मला स्वीकारावा लागला. आपण उपोषण मागे घेतले, मनपातर्फे आपल्यास काय आश्वासन देण्यात आले? महानगरपालिकेतर्फे आम्हाला आपलं सर्वात प्रथम उपोषण सोडवण्याकरता ज्यावेळी चांबरे साहेब आलेत, तर त्यांनी आम्हाला पत्र देऊ केलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सदरच्या पुतळ्याकरता आम्ही मागेच NOC दिलेली आहे, म्हणजे 23 जानेवारी 2023ला NOC देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता यापुढे तुम्ही आपलं काय म्हणतात सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी आपलं संपर्क साधावा. जेव्हा असं प्रकारचं पत्र त्यांनी आम्हाला दिलं तर ते पत्र घेण्यास मी नकार दिला आणि पुन्हा आमरण उपोषणाला बसलो. तेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला संध्याकाळी आयुक्तांकडे शिष्टमंडळ गेलं आणि शिष्टमंडळाने जाऊन बोलून आल्याच्या नंतर त्यात 15 तारखेला संध्याकाळी चांबरे साहेब पुन्हा आले आणि त्यांनी नवीन पत्र दिलं. त्या पत्रामध्ये हा उल्लेख केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि सुशोभीकरण हे सार्वजनिक बांधकाम आयोग हे करत असेल तर ठीक आहे, नसता जो 5 कोटीचा निधी आलेला आहे तो त्यांनी महानगरपालिकेला हस्तांतरित करावा, जेणेकरून महानगरपालिका आयुक्त आपलं काय पुतळ्याचं आणि उंची आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेईल.
अशा प्रकारचं पत्र प्राप्त झाल्याच्या नंतर मी उपोषण मागे घेतलं. 2 महिन्यानंतर जानेवारी फेब्रुवारी 2च महिने बाकी आहेत. 2 महिन्यात लोकसभेची आचारसंहिता सुरू होईल. आचारसंहितेमध्ये काम करता येणार नाही. महानगरपालिकेकडे जर निधी पुन्हा हस्तांतरित जर झाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, पुन्हा त्यामध्ये वेळ जाईल. म्हणजे 1 वर्ष पुन्हा लागणार. 2024च्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत हे काम होणार नाही. आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्यांसाठी ही एक शोकांतिका नाही का? निश्चितच ही शोकांतिका आहे. मागील 11 महिन्यापासून जो 5 कोटी निधी आलेला होता, तो 5 कोटी निधी आणल्याच्या नंतर या मध्य विधानसभेचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनी आणला, 5 कोटी निधी आणला. याचे मी मनापासून स्वागत करतो. परंतु 5 कोटी निधी आणल्याच्या नंतर तो निधी का वापरण्यात आला नाही यासंबंधी आपलं आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेबांनी आयुक्तांना, पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला जी चौकशी करायला हवी होती, ज्या कामावर आपलं कंत्राट गती मिळवायला हवी होती, ती आपलं कंत्राट त्यांनी मिळवण्यामध्ये मला असं वाटतं की ते कुठेतरी कमी पडलेत. आणि जेव्हा या संभाजीनगर शहरामध्ये आजवर या 25-30 वर्षाच्या काळामध्ये शेकडो नगरसेवक, आजी माजी नगरसेवक होऊन गेलेले आहेत. शेकडो आपलं येथे नेते मंडळी आहेत विविध पक्षाचे, आंबेडकरांना मानणारे, आंबेडकरवादी. यांनी कुणीच जेव्हा आपलं काय म्हणतात या प्रकरणामध्ये हात घातला नाही किंवा पुतळ्याच्या संदर्भात, उंचीच्या आणि सुशोभीकरणाच्या संदर्भात. त्यावेळी मी एक माजी नौदल अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे, आणि मागील वर्षभरापासून जो पाठपुरावा आम्ही करत होतो महापालिका आयुक्तांना, तर त्यावेळी माझ्या मनामध्ये आलं की हा आमच्या स्वाभिमानाचा आणि याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा म्हणून मी आमरण उपोषणाचा करावं असं मला वाटलं आणि मी उपोषणाची आयुक्तांना पत्र दिलं आणि उपोषणाला बसलो. आपण उपोषण मागे घेतलंय, मनपाने आपल्याला पत्र दिलंय. यामध्ये आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनपा यांच्यात पत्रव्यवहाराचा सिलसिला चालू होणार. त्यात पुन्हा टाईम पिरियड जाणार. तुम्ही मनपा आयुक्तांना न भेटता डायरेक्ट सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागावाल्यांचे जे इन्चार्ज आहेत त्यांना का नाहीत भेटला? वास्तविक पाहता महानगरपालिका आयुक्तांशी आमचा आपला कंत्राट जो डायरेक्ट संबंध होता, आणि महानगरपालिका आयुक्ताच्या अंडर आपलं इतर सर्व आपलं कंत्राट डिपार्टमेंट असल्याच्यामुळे त्यांच्या आधिपत्याखाली त्यांनी हे काम करून घ्यायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी तसं न केल्यामुळे आम्हाला आपलं कंत्राट त्यांना जाब विचारावा लागला. प्रत्यक्षात 5 कोटी रुपयाचा निधी हा कोणत्या स्टेजवर आहे, म्हणजे महानगरपालिकेच्या खात्यामध्ये आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आपल्या कंत्राट अकाउंटवर आलेला आहे, या विषयी मला ती माहिती नसल्यामुळे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आपलं काय म्हणतात म्हणजे कसलाच आपलं त्यामध्ये त्यांचा रोल असल्याचं आपलं काय म्हणतात. मनपा आयुक्तांनी आता आपल्याला किती दिवसात काम करण्याचं आश्वासन दिलेलं आहे? महानगरपालिका आयुक्ताने जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या आधारावर महानगरपालिका आयुक्तांनी सांगितलं की यापुढे महानगरपालिका आयुक्त या पत्रावर त्यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर, म्हणजे आम्ही जे आपल्याकडे सांगितलं की लोकसभेची निवडणूक मार्च महिन्यामध्ये येऊ घातलेली आहे आणि त्या अगोदर 40 दिवस अगोदर आपलं काय म्हणतात आचारसंहिता लागू होते, तर ती आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आम्हाला आपलं काय म्हणतात याची मंजुरी वगैरे होऊन सर्व ज्या आपलं काय म्हणतात फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट झालेल्या असाव्यात, असं आमचं एकंदरीत बोलणं आयुक्तांसोबत झालेलं आहे. लोकसभेची आचारसंहिता लागायच्या पहिले जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची व शोभीकरणाचे काम जर सुरू नाही झाले तर आपण पुन्हा आक्रमक पवित्रा घेणार का, पुन्हा रस्त्यावर उतरणार का? यामध्ये तर म्हणजे हा प्रश्नच आमच्या अस्मितेचा आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या आश्वासनानुसार, आयुक्तांनी दिलेल्या आश्वासना
नुसार हे कार्य जर झाले नाही तर मी आंबेडकरी संघर्ष समितीतर्फे म्हणजे तीव्र आपल्या माझ्या भावना व्यक्त करणार आहेत आणि त्या दिवशी माझ्याकडनं आत्मदहनासारखाही आपलं काय म्हणतात पाऊल उचलल्या जाऊ शकतं जर त्यांनी आपलं काय म्हणतात हे सुरू व्हावं आपण म्हणून सरळ काम सरळ केलं नाही तर. मनपा प्रशासकांना आत्मदहनाचा इशारा देत आहात का? होय, मी आपलं काय म्हणतात महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझ्या आत्मदहनाचा एक माजी सैनिक देशासाठी लढतो तर तो समाजासाठी लढू शकतो आणि मरूही शकतो आणि मारूही शकतो. ही जी एक सैनिक म्हणून आमच्यामध्ये जो बाणा असतो, तर आता मी सैनिक नसेल तरी माजी सैनिक आहे. मी मारू शकत नसेल तर स्वतःला संपवून मी माझ्या भावना आपलं काय म्हणतात व्यक्त करू शकतो आणि सरकारला आपलं काय म्हणतात जाब विचारू शकतो. धन्यवाद सर. आपलं नाव? महेश रामचंद्र तांबे.